नमस्कार. यशोगाथा या विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे वंध्यत्व निवारणाची समग्र किमया आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर वर्षा पाटील. नमस्कार मॅम. तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्याशी चर्चा करण्याआधी मी तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर वर्षा पाटील यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स लंडन येथून क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी पदवी प्राप्त केली आहे व त्यानंतर सिडनी IVF सिडनी ऑस्ट्रेलिया येथून एम्ब्रियोलॉजी प्रशिक्षण घेतलंय. तर वंध्यत्व निवारणाच्या क्षेत्रातील कामाचा जवळपास 3 दशकांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. तर डॉक्टर वर्षा पाटील या सिद्धिगिरी जननी IVF टेस्ट बेबी सेंटर या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या ट्रस्ट श्रेणीतील NABH मानांकित हॉस्पिटल येथे विभाग प्रमुख व मुख्य संचालक या पदावर सेवा म्हणून कामकाज पाहतात. तसेच बेळगाव येथे त्यांच्या मालकीचे स्वतःचे होप इन्फिनिटी सेंटर बेळगाव येथेही कामकाज त्या पाहतात. त्यांनी जेनेसिस IVF सेंटर बंगलोर येथेही संचालक म्हणून काम केलेले आहे. आणि डॉक्टर वर्षा पाटील यांनी अत्यंत कमी खर्चात IVF साठी एक सूत्र तयार केले आणि गेली 2 वर्ष सिद्धिगिरीजननी येथे हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या जोडप्यांना त्यांचे मूल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. चला तर मग डॉक्टर वर्षा पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. मॅम, तुमचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया. शुअर. पहिला प्रश्न असा आहे की वंध्यत्व हा एक नाजूक विषय आहे. याकडे वळण्याआधी मी विचारीन की तुम्ही डॉक्टरी शिक्षणाकडे विशेषतः वंध्यत्व या विषयाकडे कशा वळलात आणि वंध्यत्व ही संकल्पना नक्की काय आहे? आज आपल्या देशात या समस्येला का तोंड द्यावं लागते? खूप छान प्रश्न विचारला आपण. आता वंध्यत्व हा प्रश्न खूप आधीपासून सुरू आहे आपल्या जगामध्ये, पण आता इतक्यात खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आणि तो प्रश्न इतका वाढलेला आहे की प्रत्येक 5 दाम्पत्यांमध्ये 2 दाम्पत्यांना हा प्रॉब्लेम सुरू आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की याचं किती जास्त प्रमाणात आहे हा प्रॉब्लेम. माझं जे शिक्षण झालं ते आधी ग्रॅज्युएशन झालं मेडिकल कॉलेजमध्ये. ग्रॅज्युएशन करण्यासाठी किंवा मेडिकल कॉलेजमधून मेडिकल शिक्षण घेण्यासाठी माझ्या वडिलांनी, माझ्या बाबांनी मला लहानपणी प्रोत्साहन दिलं. अच्छा. आणि ते असं होतं त्यांचं की तू जेव्हा पण शिकशील मेडिकल कॉलेज तेव्हा मेडिकल एज्युकेशनमध्ये तो सोसायटीला कसा त्याचा उपयोग होईल हा तू नेहमी विचार करावा असं त्यांचं होतं. आणि त्याच वर्षी बाबा गेल्यानंतर माझ्या डोक्यात ते फिट्ट बसलं की मला आता डॉक्टर बनायचं आणि लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. लग्न झालं तर ते पण अशा घरामध्ये झालं जिथे सोशल सर्व्हिसला जास्त प्राधान्य देतात. त्याच्यामुळे तिथे मला अजून वावच मिळाली. लग्न जवळपासच झालं, म्हणजे एखाद्या वर्षातच लग्न झालं, म्हणजे लहानपणी लग्न झालं. त्याच्यानंतर जे तुम्ही म्हणता की मी इथं शिक्षण घेतलं वगैरे, ते सगळं माझ्या हजबंडनी, माझ्या सासरवाडीच्या लोकांनी मला हेल्प केली. म्हणजे एका स्त्रीला कशी हेल्प करावी ते मला पाठिंबा दिला. आणि त्याच्यामध्ये माझे मुलंही आले त्यांनी सुद्धा. आणि मी लग्न झाल्यानंतर बहुतेक शिक्षण घेतलेलं आहे माझं. तर तो पण एक विषय असा आहे की जो समाजाला एक शिकवण देतं. आणि हे झाल्यानंतर जवळजवळ माझं करिअर, जसं तुम्ही म्हटलं की बँगलोरला झालं, बेळगावला आहे माझं अजून क्लिनिक. आणि परदेशात भरपूर मी फिरले, भरपूर शिकले. प्रत्येक जागेला जे कोणी संपर्कात आले त्यांनी मला काहीतरी शिकवलं. म्हणजे असं आहे की जर तुमची इच्छा असेल तर लोक येतात पुढे आणि शिकवतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते एक हेल्प मिळते, एक सपोर्ट मिळतो. ते पण मी बघितलं माझ्या लाईफमध्ये. आणि जेव्हा माझं ऑलमोस्ट लाईक 20 वर्षाच्या वरती जेव्हा माझं हे झालं सगळं, IVF सेंटर्स दोन्ही सुरू झाले. मला बँगलोरच्या सेंटरला तर अमेरिकन कंपनीसोबत माझा कॉन्ट्रॅक्ट होता. एक मोठ्या डॉक्टरसोबत माझं कॉम्पिटिशन होतं, पण ऑन मेरिट ते मला मिळाला कॉन्ट्रॅक्ट. आणि तो कॉन्ट्रॅक्ट इतका मोठा होता की त्याच्यानंतर मला काही करायची गरज नाही पडणार फायनान्शियली, असा विषय झाला. आणि त्यानंतर मी विचार केला की आता मी श्रीकृष्ण भक्त आहे, उडपी श्रीकृष्णाला जाते मी. तर तिथे मी जेव्हा मंदिरात बसले होते तेव्हा मला सवय आहे श्रीकृष्णासोबत बोलायची.
तर मी बोलत होते, म्हटलं की आता कृष्णा पुढे काय करू सांग मला. तेव्हा तसंच बोलत असताना म्हणजे एखादा क्षण पण नसेल झाला आणि तिथले ते जे पुजारी होते ते माझ्याकडे आले, म्हणाले की ते तिथे दाम्पत्य उभे आहेत ना, त्यांनी एक सेवा घातली आहे, तर तुम्ही प्रसाद घ्यायला चला. म्हटलं ठीक आहे. मी गेले प्रसाद घ्यायला आणि आपण प्रसाद घ्यायला जेव्हा जातो तर आपण काहीतरी डोनेशन देतो आणि मग प्रसादाला बसतो. म्हणून मी तिथे अन्नदानसाठी चिठ्ठी लिहित होते. तर तिथे मी माझं नाव सांगितलं, डॉक्टर वर्षा पाटील बेळगाव म्हणून. नाव लिहिल्याबरोबर माझ्या मागे जे दाम्पत्य उभं होतं ते म्हणाले की तुम्ही IVF सेंटर होप इन्फर्टिलिटीच्या ओनर का म्हणून. म्हटलं हो. तर ते म्हणाले की आम्हाला सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये एक स्वामीजी आहेत आणि त्यांना वंध्यत्व निवारणासाठी स्पेशली लो इन्कम ग्रुपसाठी, ज्यांना हे अफोर्डेबल होत नाही, ज्यांना हे खूप महाग पडतं, त्यांच्यासाठी आम्हाला एक सुरू करायचं IVF सेंटर. मी तिथल्या तिथे त्यांना म्हटलं, म्हणजे मला माहीत नाही मला काय झालं, मी तिथल्या तिथे म्हटलं की माझं जेनेसिस बेंगलोरचं जे सेंटर आहे ते मी बंद करते आहे, त्याचे इक्विपमेंट्स मी सगळे इथे डोनेट करते. आणि त्याच्यानंतर ते मला सारखे संपर्कात होते. ते मला विचारायचे की तुम्ही कधी येता कोल्हापूरला. तसं कोल्हापूर टू बेळगाव 100 किलोमीटरचा रस्ता आहे आणि रोड पण सुंदर आहे. तरीही मला असं वाटत होतं की कोणता मठ, कोणते स्वामीजी, जायचं नाही जायचं असं मनात एक धाकधूक होती. मग नंतर असंच मी एकदा बोलत असताना त्यांना मी नेहमी असं पोस्टपोन करत होते. माझ्या हजबंडनी मला माझे मिस्टर जे आहेत त्यांनी एकदा मला ऐकलं बोलताना आणि ते म्हणाले की ते जे मठ आहे तो खूप चांगला आहे आणि तिथे तू बिलकुल निसंकोच जाऊन काम कर, पण काम जर कंटिन्युअसली करणार असशील तर तू ते हातात घे आणि मधात सोडणार असशील तर घेऊ नको, असं त्यांनी मला गायडन्स केलं. त्याच्यानंतर मी जेव्हा तिकडे गेले कनेरी मठामध्ये आणि तिथे स्वामीजींना जेव्हा भेटल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं जो म्हणजे त्यांचं जे संकल्पना आहे ती खरंच गरीब लोकांसाठी, गोरगरिबांसाठी करायचं होतं. त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती पैशामध्ये करू शकता, कमीत कमी तुम्हाला किती खर्च येईल. तर मी त्यांना सांगितलं की 35,000मध्ये होऊ शकतं. 35,000मध्ये सांगितल्याबरोबर त्यांनी सगळ्यांना डिक्लेअरच केलं की 35,000मध्ये होईल, पण 35,000मध्ये इंजेक्शन येणार नाहीत हे त्यांनी लक्षात घेतलं नाही. तर तसा ते सुरू झालं आणि त्याच्यानंतर आम्ही 50,000 ते 75,000 रुपयामध्ये आपण हे करायचं सुरू असं ठरलं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की वंध्यत्व या समस्येसाठी केवळ महिलाच जबाबदार असतात की पुरुषही जबाबदार असतात? हा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतो. आता हा जो भ्रम आहे तो बहुतेक लोकांमध्ये संपलेलाच आहे. तरी मी पुन्हा सांगते की पुरुष बीज आणि स्त्री बीज दोन्हीही इम्पॉर्टंट आहे आणि इक्वली इम्पॉर्टंट असल्यामुळे आपण कोणालाही एकाला जबाबदार ठरू शकत नाही. पण प्रत्येक दाम्पत्याचं एक वेगळं प्रॉब्लेम असतो. त्या प्रॉब्लेम्सप्रमाणे आपल्याला ते ठरवावं लागतं की ह्या पर्टिक्युलर दाम्पत्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. बहुतेक मला असं वाटतं की गर्भधारणा ही स्त्री करते, तिला 9 महिने तो गर्भ सांभाळायचा असतो. म्हणून एखाद्या वेळेस त्या 9 महिन्यात जर काही झालं तर स्त्रीवर ती जबाबदारी दिल्या जात असेल, पण तो जो भ्रूण तयार होतो त्या भ्रूण किती सशक्त आहे त्याच्यावर तो कसा वाढेल ही त्याच्यावर जास्त म्हणजे जबाबदारी असते की तो भ्रूण किंवा ते पुरुष बीज स्त्री बीज आहेत त्याच्यामधनं जो भ्रूण तयार होतो तर तो कसा किती हेल्दी आहे त्याच्यावर जास्त आपण ठरवायचं असतं की कुठे प्रॉब्लेम आहे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की वंध्यत्वाची नेमकी कारणं कोणती आहेत? काय काय कारणं आहेत? कारणं तर लिस्ट आहे पूर्ण त्याची. आता त्या लिस्टमध्ये आपण डायरेक्टली फ्रॉम ब्रेन जर घेतलं तर हार्मोनल फ्लो जे होतो तो एक आहे. जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानंतर स्त्री बीज, पुरुष बीज आणि गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स. गर्भाशयामध्ये गाठी असू शकतात किंवा गर्भाशयाचा जो आतला जो पदर असतो ज्याच्यामुळे आपल्याला ब्लिडिंग होतं दरमहा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असू शकतो. अंडाशयाचे खूप वेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि रिसेंटली जे आपण बघतो हार्मोन्समध्ये तो लो AMH हा जो आहे तो एक खूप जास्त प्रमाणात आजकालच्या लाईफस्टाईलमुळे दिसलेला प्रॉब्लेम आहे. आणि थोडे असे पण पर्सेंटेज आहे जिथे आपल्याला प्रॉब्लेम आढळून येत नाही पण तो प्रॉब्लेम असतो आणि त्यांना 3 वर्षाच्या पुढे जर मूल झालं नाही नॅचरली तर त्यांनी डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मग
ट्रीटमेंट सुरू करावी असं मी त्यांना सांगेन. नक्कीच. मॅम, वंध्यत्व निवारणासाठी कोणते उपचार पद्धती आहेत? उपचार पद्धती भरपूर आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जी आमची फेवरेट आहे सिद्धगिरीमध्ये, जननीमध्ये, ती आहे नॅचरल. तर तुम्ही जर लवकर आलात तर नॅचरल प्रकारे आपण कसं ट्रीटमेंट करू शकतो, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी होईल आणि IVFचीच गरज पडेल असं जरुरी नाही आहे. तर नॅचरल ह्याच्यामध्ये आम्ही जो तिथे उपक्रम सुरू केला आहे, जे आमचं एक प्रोटोकॉल आहे, त्याच्यामध्ये हार्मोन्स करेक्शन झालं किंवा मग न्यूट्रिशनल सपोर्ट झाला. न्यूट्रिशन कसं आपण व्यवस्थित करायचे तर ते आपण टेस्टिंग करतो आधी, मग न्यूट्रिशनल करेक्शन करतो. इन्फेक्शन जर असेल तर त्याची ट्रीटमेंट देतो. त्यांना लाईफस्टाईल चेंजेस सांगतो, एक्सरसाइजेस सांगतो आणि टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे कधी संबंध ठेवायचा ह्याच्याबद्दलही त्यांना एक एज्युकेशन देतो. आता एज्युकेशन हा खूप मोठा भाग आहे ह्या सगळ्या फर्स्ट स्टेपचा. त्याच्यानंतर आलं IUI म्हणजे इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन, म्हणजे स्वच्छ केलेले स्पर्म्स गर्भाशयामध्ये डायरेक्ट सोडायचे त्या सायकलच्या एका पर्टिक्युलर टायमिंगला. त्याच्याने काय होतं की तो टायमिंग अंड्यांचा रिलीज होण्याचा आणि स्पर्म्सचा तिथे जाण्याचा मॅच होतो आणि तिथे गर्भधारणा खूप सोयीस्कर होते, इझिली होते आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले येऊ शकतात. हा झाला सेकंड पार्ट. आणि तिसऱ्या जो टप्पा आहे किंवा तिसरी जी ट्रीटमेंट पद्धती आहे ती आहे IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. तर टेस्ट ट्यूब बेबी ही एक पद्धती झाली. आणि ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये. हा IVFचाच एक बेटर व्हर्जन किंवा एक अजून एक नवीन आलेली पद्धत आहे. त्याच्यामध्ये स्पर्म्स जर कमी असतील किंवा मोटिलिटी कमी असेल किंवा अंडे नंबर जर कमी असतील, अंडी जी मिळाली त्या स्त्रीकडनं, तर ते स्त्रीबीज जर कमी असतील तर आपल्याला ICSIची जी ट्रीटमेंट केली तर 90 to 95% फर्टिलायझेशन रेट मिळतो. तर ती एक पद्धती झाली. आणि बाकी अजून काही पद्धती आहेत, त्या जर जरुरी लागल्या तर आपण त्याही करू शकतो, आवश्यकता जर असेल त्याच्याप्रमाणे. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की इतर IVF सेंटरमधील उपचार व सिद्धिगिरी जननी सेंटर येथील उपचार यात फरक काय आहे नेमका? हा, तो मेन फरक आहे तो असा की इथे आपण समग्र म्हणजे होलिस्टिक साईड असा एक अप्रोच घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की आपण जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीवर जास्त आमचा भर आहे. कारण प्रेग्नन्सी ही काही अननॅचरल घटना नाही आहे, ती खूप नॅचरल घटना असल्यामुळे आपण किती नेचरच्या जवळ जाऊ तितके आपलं सक्सेस रेट मिळतील आणि आम्हाला ते मिळाले आहे तिथे. आणि इथे आपण होलिस्टिक पद्धत प्रमाणे ट्रीटमेंट देतो. म्हणजे इथे आयुर्धाम म्हणून एक डिपार्टमेंट आहे, तिथे डॉक्टर चंद्रशेखर सर हेड आहेत आणि त्यांच्या अंडरमध्ये तो डिपार्टमेंट चालतो. तर त्यांचं आणि आमचं एक प्रोटोकॉल बनलेला आहे. जर कोणाला टॉक्सिसिटी असेल किंवा ट्रीटमेंटच्या दरम्यान जरी IVFच्या टॉक्सिसिटी झाली तर आपण आयुर्वेदिक प्रकाराने ती टॉक्सिसिटी दूर करतो. आणि ज्यांना हार्मोनल प्रॉब्लेम आहे त्यांचं रिसेटिंग हार्मोन्सचं ते सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने होतं आणि आम्ही त्यांचे रिझल्ट्स बघितले आहे. जसं आपल्याला मी आधी म्हटलेलं AMH बद्दल, जे आता खूप जास्त यंग मुलींमध्ये AMH खूप लो असल्यामुळे त्यांना अंडी बनत नाही आहेत. तर तिथे आयुर्वेदाची जोड आम्हाला खूप खूप फायद्याची ठरली आहे. आणि डोसेज पण ह्या लोकांना जिथे आयुर्वेदाची जोड येते तिथे आम्हाला IVFसाठी जे डोस लागतात इंजेक्शन्सचे ते कमी लागतात आणि सक्सेस रेट खूप प्रमाणामध्ये जास्त आहे. म्हणजे जवळजवळ 70 ते 75% आम्ही सक्सेस देतोय आता. जसं ऑल ओव्हर द वर्ल्ड 35 ते 40% आहे, पण आमचा रेकॉर्डेड सक्सेस रेट आहे हा. नक्कीच. मॅम, ग्रामीण भागासह भारतात वंध्यत्व प्रमाण वाढते, तर याबद्दल तुम्ही इटली येथील जागतिक परिषदेत प्रबंध सादर केला होता, त्याबद्दल काय सांगा? येस, इटलीमध्ये जो मी एक माझं प्रेझेंटेशन होतं तिथे आणि त्यांनी सिलेक्टच ह्याच्यामुळे केलं कारण किती म्हणजे आपण म्हणतो ना की ब्रिजिंग द गॅप बिटवीन द पेशंट आणि द सर्व्हिस प्रोव्हायडर. तर आपला पेशंट जास्तीत जास्त पेशंट्स आपले 1.5 करोड पेशंट्स आहेत इनफर्टिलिटीचे सध्या इंडियामध्ये जवळजवळ. त्याच्यापेक्षा जास्तच असतील कारण रिसेंटली काही सर्वे झालेला नाही आहे. तर 1.5 करोडपैकी जवळजवळ 1 करोड लोक ग्रामीण भागात आहे.
पण ओके. सेंटर्स कुठे आहेत? ते शहरामध्ये आहेत. आणि सेंटर्सला पोहोचण्याची हिंमत नाही आहे, गेल्यानंतर त्या खर्च करण्याची हिंमत नाही आहे आमच्या पेशंट्सला. हं. तर त्याच्यामुळे तो जो गॅप आहे तो ब्रिज करण्यासाठी कोल्हापूर इथल्या कनेरी गावात हे IVF सेंटर सुरू केलेलं आहे. कारण एवढंच की जितके ग्रामीण लोक असतील त्यांना ह्याचा उपयोग व्हावा. त्याचप्रमाणे आम्ही सतत म्हणजे जवळजवळ महिन्यामध्ये 2 ते 3 वेळा प्रत्येक म्हणजे रत्नागिरी असू दे किंवा बेळगावचे छोटे खेडे असू दे, कोल्हापूरचे छोटे खेडे असू दे, आम्ही सारखे इनफॅक्ट काल पण आमचा एक जोगेश्वरीला कॅम्प झाला. आम्ही फ्री मेडिकल कॅम्प फॉर इन्फर्टिलिटी घेतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांना एज्युकेशन देतो आणि त्यांना सांगतो की IVFच हा एक प्रकार नाही आहे, पण आपल्याला अजून पण काही करता येईल, पण IVF लागलं तर ते सुद्धा करू. ओके. तर हे असं असल्यामुळे आमचं जननी हा जो आम्ही सुरू केलेला आहे प्रोजेक्ट, तो कसा सक्सेसफुल झाला आणि तो प्रोजेक्ट प्रत्येक देशामध्ये जिथे जिथे गाव आहेत, जिथे जिथे IVF सेंटर नाही आहेत, तिथे गव्हर्नमेंटनी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स थ्रू हा कसा चालवावा, हा कसा राबवावा, ह्याचं मी एक त्यांना कॅल्क्युलेशन्स करून दिले आणि तो कसा फिजिबल होऊ शकतो, म्हणजे तो इतक्या कमी खर्चात सुद्धा करून तो कसा फिजिबल ठरू शकतो, हा माझा टॉपिक होता. आणि ओरियॉन इकॉनॉमिक स्टडीज एक स्टडी झालेला आहे. त्या स्टडीमध्ये असं लक्षात आलं आहे आणि ह्याच्याबद्दल पूर्ण जग बोलतंय की 12.5 ते 15% वर्ल्डची जी हेल्थसाठी ठेवलेली इकॉनॉमी आहे, तो पूर्ण पैसा बाय 2028 हा फक्त इन्फर्टिलिटीसाठीच खर्च होणार आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये हे लक्षात येईल की किती मोठा इकॉनॉमिक तिकडे जाणार आहे. तर आत्तापासून आपल्याला तयारीत राहणं गरजेचं आहे. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा आहे की भविष्यात परदेशातील व भारतातील नागरिकांसाठी तुम्ही वंध्यत्व उपचारासाठी विशेष योजना राबवता आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? आता भारतामधलं जे म्हणेल तर भारताचं आता मी सांगितलं की प्रायमरी हेल्थ सेंटर ह्याच्या थ्रू जर आपण त्याच्यासाठी माझ्याकडे सगळे फिगर्स सुद्धा आहेत. कारण प्रायमरी हेल्थ सेंटर्स आपल्याकडे भारतामध्ये जवळजवळ 25,000 सेंटर्स रुरल एरियामध्ये आहेत, 5,000 सेंटर्स अर्बन एरियामध्ये आहेत. तर त्यांची जर मदत घेतली, तो जो आपल्याकडे असलेला एक सशक्त ढाचा आहे त्याची मदत जर घेऊन आपण प्रशिक्षण दिलं आणि आपण जर IUI सेंटर्स प्रत्येक 25 ते 30 अशा प्रायमरी हेल्थ सेंटर्सला घेऊन एक IUI सेंटर बनवलं आणि तिथे आपण जर त्यांना एज्युकेशन दिलं आणि हायजीनबद्दल समजावलं आणि टायमिंग ऑफ हॅव्हिंग इंटरकोर्स हे जर आपण त्यांना समजावलं, त्यांना जर सांगितलं, तर आपल्याला बऱ्यापैकी तिथे हेल्प मिळू शकते. आणि तिथून जर जे कोणते पेशंट्स त्यांना जर हेल्प नाही मिळाली तर त्यांना आपण रेफरल्स थ्रू आपण मेन सेंटरला म्हणजे जो मेन आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा जो सेंटर असेल शहरामध्ये, तो शहरामधला सेंटरसुद्धा प्रायव्हेट असतीलच, पण प्रायव्हेटला सोडून जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर तिथे एक सेंटर जर आपण उभं केलं तर इथले जे पेशंट्स आहेत ते तिथे रेफर करता येईल. आणि बायोलॉजिकल क्लॉक जो असतो लेडीजचा, स्पेशली लेडीजचा, तो आपण खूप प्रमाणामध्ये तो आपण कॅप्चर करू शकतो, त्याचं बेनिफिट घेऊ शकतो आणि प्रेग्नन्सी लवकरात लवकर राहू शकते. आणि आपण पुरुषांना सुद्धा जे त्यांचे व्यसन आहेत त्याच्यासाठी पण आपण त्यांना एक एज्युकेशन देऊन त्यांना सांगून की बाबा इतके दिवस तरी तू निर्व्यसनी राहा, म्हणजे ती प्रेग्नेंट होईल, तुमची फॅमिली कंप्लीट होईल. आणि मेन स्वामीजींचा आणि माझा एवढंच विषय आहे की कोणत्याही स्त्रीला मातृत्वाचा आनंद पैसे नाही, ट्रीटमेंट नाही म्हणून न मिळावा असं तरी होऊ नये. आपल्या भारत देशात होऊ नये आणि जगामध्ये कुठेही सुद्धा होऊ नये. तर मी सिद्धगिरी परिवारा थ्रू सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर जे आहे कोल्हापूरमध्ये, ते एका परिवारासारखं आहे. तिथे आमच्याकडे वंध्यत्व निवारण हे तर आहेच आणि आपण 5,000 ते 75,000 ही ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये इंजेक्शन्स इन्क्लुडेड असतात,
सोनोग्राफी इन्क्लुडेड असते, सर्जरी, अनेस्थेशिया चार्जेस हे सगळे इन्क्लुडेड आहे. शिवाय जेवण आणि राहणंसुद्धा इन्क्लुडेड आहे. म्हणजे त्यांना 10-12 दिवस तिथे राहायला लागलं तरीही सगळं इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे अजून काही खर्च असेल का हा प्रश्न त्या दाम्पत्यांना पडून आहे, म्हणून सगळं इन्क्लुझिव्ह केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्तही त्यांना जर असं झालं की मला इतके पैसे जमत नाही, आज मी एक 6 महिन्यांनी देतो, 4 महिन्यांनी देतो, तरीही आम्हाला चालतं. म्हणजे आम्ही पैशासाठी हे काम करत नसल्यामुळे अशी कितीतरी दाम्पत्य आहेत ज्यांना मूल झालं आहे. तिथे मूल झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ते इतक्या कमी खर्चात झालेलं आहे, तर आम्ही दुसऱ्या पेशंटला स्पॉन्सर करतो. स्पॉन्सर करायला सुद्धा पेशंट स्वतः रेडी झालेले आहेत. आणि फॉरेनचे तर पेशंट येतातच, आणि आपल्या महाराष्ट्रातले येतात, कर्नाटकातले येतात, जवळजवळ म्हणजे मुंबईचे पण खूप पेशंट आहेत, ते पण येतात आणि तिथे राहून ट्रीटमेंट घेतात आणि त्यांना बहुतेकांना सक्सेस दिलेला आहे आम्ही. आणि बाकी पण डिपार्टमेंट्स आहेत, जसं न्यूरोसर्जरी आहे, जसं मी सांगितलं की आयुर्धाम आहे, जिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स खूप चांगल्या प्रकारे होतात. न्यूरोसर्जरी आहे, मग ऑप्थॅल आहे, बोन्सच्या सर्जरीज होतात, ऑर्थोपॅडिक आहे, कार्डिओलॉजी डिपार्टमेंट खूप चांगलं आहे. अशा सगळ्या पद्धतीच्या तिथे ऑन्कॉलॉजीसुद्धा आहे. आणि त्या सगळ्या ट्रीटमेंट्सला आपले जे गव्हर्नमेंट्सचे, महाराष्ट्र असू दे किंवा कर्नाटकाचे असू दे, ते जे काही कार्ड्स असतात ते पण ॲप्लिकेबल आहेत तिथे. त्याच्या व्यतिरिक्तही, कार्डच्या व्यतिरिक्तही जर कोणाला काही लागलं तर आम्ही सर्वजण तिथे हेल्प करतो. आणि माझी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या तर्फे आणि माझ्यातर्फे आपण सर्वांना ही विनंती आहे की ह्याचा आपण जननी IVF सेंटरचा जरूर एक भाग बनावा. तुम्हाला जरी गरज नसेल, ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना या सेंटरबद्दल माहिती द्यावी, मी ही विनंती करते. नक्कीच मॅम, मातृत्व ही खूप हळवी आणि खूप नाजूक विषय आहे, त्यामुळे ज्यांना या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे ते नक्कीच जननी सेंटरला येऊन भेट देतीलच. तुम्ही इथे आलात, छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ॲक्च्युली मला आपलं धन्यवाद करायला पाहिजे की लोकशाही ह्या न्यूज चॅनलनी आमचा हा आम्ही जो इथे प्रकल्प करतोय त्याला आम्हाला एक स्टेज दिलं, आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी दिली, त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. यशोगाथा या कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.